गार्गी बाय PN गार्गी अँड सन्स प्रस्तुत ग्लॅमर गाथा. नमस्कार. स्मृतिगंध प्रस्तुत ग्लॅमर गाथाच्या आजच्या भागात मी यशश्री तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. संगीत रंगभूमीवर पुरुषांनी स्त्री भूमिका करण्याचा मापदंड म्हणजे बालगंधर्व असं नेहमीच म्हटलं जातं. पण एक कलाकार असा देखील होता की ज्यांच्या सुंदर दिसण्याने आणि मधुर आवाजाने त्यांना मराठी रंगभूमीवर लोकप्रियता मिळवून दिली. इतकी की मराठी रंगभूमीवरील तत्कालीन दिग्गज बालगंधर्व यांनी जाहीरपणे जाहीर केलं की पायाखाली रुपयांच्या नाण्यांचा गालिचा टाकून त्यांच्या नाटक मंडळीमध्ये या कलाकाराच्या प्रवेशाचं स्वागत करतील ते. असे हे कलाकार कोण असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर शतजन्म शोधिताना, पर्वशता पाश दैवे, सुहास्य तुझे मनासमोही, युवती मना दारुण रण, मर्मबंधातली ठेवही अशा अनेक गाजलेल्या नाट्यपदांसह ज्यांनी संगीत रंगभूमीवर आपल्या गायकीनं नवनवीन प्रयोग केले आणि स्वरांचा एक वारसा आपल्या पुढच्या पिढीच्या रूपाने रसिकांसाठी निर्माण केला, असे एकमेवाद्वितीय कलाकार दीनानाथ मंगेशकर. मास्टर दीनानाथ यांनी वयाच्या 5व्या वर्षी गायनाची सुरुवात केली होती ती श्री बाबा माशेलकर यांच्या शिकवणीत. त्यानंतर रामकृष्ण बुवा वजे, गणपती बुवा भिलवडीकर, भाटे बुवा, निसार हुसे, कथ्थक नर्तक सुखदेव प्रसाद आदींकडून संगीत शिकून घेतलं. त्या काळात सुमारे 5000 दुर्मिळ रागरागिण्यांचा चिजांचा संग्रह त्यांच्याकडे होता. त्यांचं मूळ गाव गोवा, मंगेशी. त्यांच्या नावाबद्दल एक रोचक गोष्ट आहे. त्यांचं मूळ आडनाव हर्डीकर. त्यांच्या कुटुंबाकडे मंगेशीतील मंदिरातील शंकरावर अभिषेक करण्याचा मान होता म्हणून अभिषेकीसुद्धा त्यांना म्हणत. पण दीनानाथांनी स्वतःसाठी मंगेशकर हे आडनाव स्वीकारलं. दीनानाथांनी आणि त्यांच्या पुढच्या पिढीने हे नाव संपूर्ण जगात पोहोचवलं. दीनानाथ यांनी 1915 साली ताजे वफा या हिंदी नाटकाच्या माध्यमातून रंगभूमीवर पदार्पण केलं. या नाट्यसंस्थेत 4 वर्ष काम केल्यानंतर त्यांनी 1918 साली बलवंत संगीत मंडळी नावाच्या नाटक कंपनीची स्थापना केली. या नाट्यसंस्थेचा साहित्याकडे सर्वाधिक कल होता. नाट्यसंगीताला महाराष्ट्रभरात ओळख देण्यात दीनानाथांचा मोठा हातभार आहे. आपल्या गायन आणि अभिनयानं दीनानाथांनी भावबंधन या नाटकातील लतिका, पुण्यप्रभामधील कालिंदी, उग्रमंगलमधील पद्मावती, रणदुदुंभीमधील तेजस्विनी, राजसन्यासमधील शिवांगी या भूमिका चांगल्याच गाजवल्या. त्यांना कोल्हटकरांनीच मास्टर ही उपाधी बहाल केली. त्यानंतर ते मास्टर दीनानाथ मंगेशकर म्हणून ओळखले जाऊ लागले. दीनानाथ हे बलवंत संगीत मंडळीचे प्रमुख मालक आणि भागीदार होते. या नाट्य मंडळाने मनोरंजनाबरोबरच बोध, देशभक्ती, समाजसुधारणा यांचं दर्शन घडवणारी राम गणेश गडकरी, वीर वामनराव जोशी, स्वातंत्र्यवीर सावरकर, वासुदेव शास्त्री खरे, विश्राम बेडेकर इत्यादी अग्रगण्य नाटककारांची नवनवीन नाटकं रंगभूमीवर आणली. गंधर्व आणि ललित कलादर्श अशा प्रस्थापित नाटक मंडळींबरोबर बलवंतनं स्वतःचं स्वतंत्र स्थान निर्माण केलं. 23 जानेवारी 1919 रोजी राम गणेश गडकरी यांच्या मृत्यूनंतर त्यांनी बलवंतसाठी लिहिलेले संगीत भावबंधन हे नाटक 18 ऑक्टोबर 1919 रोजी सादर झाले. त्यात मास्टर दीनानाथांनी लतिकेची गाजलेली भूमिका केली. तसंच त्यांची संगीत एकच प्यालामधील सिंधूची भूमिका गाजली आणि त्याचबरोबर त्यातील पदसुद्धा. संगीत उग्रमंगल या नाटकातील मास्टर दीनानाथांची राणी पद्मावती देवीची भूमिका पाहून श्रीमद जगद्गुरू श्री शंकराचार्य डॉक्टर कुर्तकोटी यांनी मास्टर दीनानाथांना संगीतरत्न ही पदवी बहाल केली. संगीतासोबतच दीनानाथांना क्रिकेटची सुद्धा आवड होती. प्रसिद्ध क्रिकेटपटू CK नायडू हे मास्टर दीनानाथांचे खास मित्र होते. त्यांची मॅच बघायला दीनानाथ जायचे. तसंच दीनानाथांची नाटकं पाहायला CK नायडू नाट्यगृहात जात असत. शिमला येथे तेथील ब्रिटिश गव्हर्नरसाठी आयोजित कार्यक्रमात मास्टर दीनानाथांनी अतिशय निर्भयपणे परकीय सत्ता ही या देशावरचा कलंक आहे हे विशद करणारं पर्वशता पाश दैवे हे मोठ्या तडफदारपणे गायलं.
यातून त्यांची निर्भय वृत्ती आणि प्रखर राष्ट्रभक्ती दिसून आली. दीनानाथांच्या विषयी एक आठवण सांगताना लता मंगेशकर म्हणतात, आमच्या घरात चित्रपट संगीताची फारशी आवड नव्हती. शास्त्रीय गायनाकडे सगळ्यांचाच कल होता. माझे वडील हे फार शिस्तप्रिय होते. आम्ही कधी पावडर मेकअप वगैरे काहीच करू शकत नव्हतो. याबद्दल ते फार कडक होते. दीनानाथ मंगेशकर हे एक उत्तम ज्योतिषी होते. इसवी सन 1922 साली इंदूरच्या मुक्कामात असताना त्यांना ज्योतिषविद्येचा पहिला पाठ शंकरशास्त्री घाटपांडे या तेथील प्रसिद्ध ज्योतिषबुवांकडून मिळाला. दीनानाथांनी ज्योतिष आणि संगीत या विषयावरील ग्रंथ लिहायला घेतला होता. गायनाचा आणि ग्रहांचा शास्त्रशुद्ध संबंध कसा आहे, कोणता ग्रह कोणत्या स्वराचा स्वामी, त्याचप्रमाणे राग रागिण्यांचे रंग वर्णन, स्वरांच्या रंगावरून त्यांचा निसर्गातील सूर्योदयाचे आणि सूर्यास्ताचे राग स्वर कसे तेच आहेत वगैरे छाननी त्यांनी ग्रंथात केली होती. दुर्दैवानं ते लिखाण छापून प्रसिद्ध होण्यापूर्वीच गहाळ झालं. पंडित दीनानाथ मंगेशकर यांनी लताजींच्या यशाचं भाकीत केलं होतं. लता मंगेशकर म्हणाल्या, ते खूप चांगले ज्योतिषी होते. त्यांनी माझ्या आईला भाकीत केलं होतं की लता इतक्या यशस्वी होतील की त्यांच्या स्थानावर कोणीही पोहोचू शकणार नाही. त्यांनी असंही भाकीत केलं होतं की मी प्रसिद्ध झाल्यावर ते जिवंत नसतील आणि मी संपूर्ण घराची काळजी घेईन. मी माझ्या वडिलांच्या स्टेज गायनादरम्यान त्यांच्यासोबत असेल. त्यांच्या मृत्यूनंतर मी इतरांकडून संगीत शिकले, पण मी माझ्या वडिलांना माझे खरे गुरु मानते. मास्टर दीनानाथ यांनी वयाच्या अवघ्या 42व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. पण या अल्पायुष्यात देखील त्यांनी निर्माण करून ठेवलेलं संगीत आणि पुढच्या पिढीवर केलेले स्वरांचे संस्कार आजही संपूर्ण जगाला आनंद देत आहेत. अशा या कलाकाराला शतशः नमन. तुम्हाला आजचा भाग कसा वाटला हे आम्हाला नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि स्मृतिगंधच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.